नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जनरल कौशल्य आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलवरती तुमचे मनापासून स्वागत आहे। जनरल कौशल्याच्या ह्या नवीन व्हिडिओमध्ये आपण GMC नागपूर भरती 2024च्या आपण भरती घेऊन आलेलो आहे। तर चला तर मग थोडाही वेळ न वाया घालवता आपण आपल्या व्हिडिओकडे वळूया। मित्रांनो, GMC नागपूर भरती 2024 शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय नागपूर अंतर्गत गट ड पदाच्या भरतीसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे। ही एकूण 680 जागांसाठी ही भरती होत आहे। पात्र आणि इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे आणि अधिकृत वेबसाईटवर नमूद केल्याप्रमाणे अर्ज करण्याची जी शेवटची तारीख आहे ती 30 जानेवारी 2024 आहे। या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतन श्रेणी, परीक्षा फी, नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया ही आपण पुढील व्हिडिओमध्ये घेणार आहोत। आणि अजून मूळ जाहिरातीची जी PDF आहे ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे। तर चला मी आपल्याला सांगते की GMC नागपूर भरती यामध्ये एकूण पदे ही 680 आहेत। पदाचे नाव गट ड व 680 आहेत। शैक्षणिक पात्रता जी आहे ती मान्यताप्राप्त विद्यापीठातून बोर्डातून 10वी पास असावे। अर्ज करण्याची जी पद्धत आहे ती ऑनलाईन आहे। वेतन श्रेणी 15,000 ते 47,600 रुपयापर्यंत आपल्याला भेटू शकते। आता अर्ज फी किती आहे तर आपल्याला ओपनवाल्यांना आहे 1000 रुपये आणि जे कास्टमध्ये येत आहेत त्यांना SC ST वाल्यांना आहे 900 रुपये। वयोमर्यादा पाहायला गेली तर 18 ते 38 वर्ष आहे आणि SC ST वाल्यांना 5 वर्ष सूट भेटते आणि OBC वाल्यांना 30 वर्ष सूट आहे। आता निवड पद्धती म्हणजे ह्यामध्ये आपल्याला CBT एक्झाम द्यायची आहे, कम्प्युटर बेस टेस्ट, तुम्हाला अभ्यास करावाच लागणार आहे। आणि नोकरीचे जे ठिकाण आहे ते नागपूर महाराष्ट्र असे असणार आहे। अर्ज करण्याची जी सुरू म्हणजे होणार आहे ती 30 डिसेंबर पासून चालू झालेली आणि जी शेवटची तारीख आहे ती 30 जानेवारी म्हणजे 1 महिन्याचा आपल्याला कालावधी होता। वेबसाईट आता याची वेबसाईट आहे gmcnagpur.org ही वेबसाईट आहे। ह्याच्यावर जायचं आहे आपल्याला आणि आपल्याला फॉर्म भरायचा आहे। तसंच जर इम्पॉर्टन्स इव्हेंट्स पाहायला गेले तर हे सर्व आहे बघा की एवढं सगळं दिलेलं आहे, किती तारखेला आला, त्यानंतर आपल्याला क्लोजर हे जे PDF दिला आहे तो बंद कधी होणार, नंतर लास्ट डेट ही 14 तारखेपर्यंत आहे। प्रिंटिंग युअर ॲप्लिकेशन आपण म्हणजे तुम्ही प्रिंट करू शकता जे आपण फॉर्म भरणार आहे त्याची। आणि ऑनलाईन पेमेंट हे 1 महिन्यासाठी 30/12/2023 ते 30/1/2024 पर्यंत। आता अप्लाय कसं करायचं तर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे। त्यासाठी ibsonline.ibps.in./gmcnov23/ वेबसाईटवर फॉर्म भरायचा आहे। मोबाईलमध्ये ऑटो रोटेट हा पर्याय चालू करून मोबाईलची स्क्रीन आडवी केल्यास मोबाईलमध्ये फॉर्म भरता येईल। ही तुम्हाला टिप देते आहे मी। सध्या वापरात असलेला मोबाईल नंबर आणि ईमेल ID असणे आवश्यक आहे। अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायचे आहेत। तसेच अपूर्ण माहितीसर जर अर्ज जमा केल्यास तर अपात्र ठरणार आणि अर्ज करण्याची जी शेवटची तारीख आहे ती 30 जानेवारी आहे। तर मित्रांनो, तुम्ही इथपर्यंत आला असाल तर प्लीज आपल्याला चॅनलला सबस्क्राईब करा। तसेच मी तुम्हाला असेच नवनवीन जे व्हिडिओ आहेत भरतीचे जे घेऊन आलेले आहेत तर तुम्ही आपलं पूर्ण चॅनल तुम्ही पाहू शकता जेणेकरून तुम्हाला एक आयडिया होऊन जाईल। तसेच आपण आता परीक्षेचे स्वरूप आणि अनुवंशिक सूचना बघूया। तर पदाचे नाव आहे गट ड वर्ग 4 समकक्ष पदे। आता मराठी तर मराठीचा अभ्यास करायचा आहे। त्याचे प्रश्न असणारे 25 आणि गुण आपल्याला 50 भेटणार आहे म्हणजे प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क आहेत। ओके, तर मराठी असणारे इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी, अंकगणित आणि एकूण गुण असा 100 मार्काचा पेपर म्हणजे 100 प्रश्न आहेत आणि 200 मार्काचा पेपर आहे। आणि परीक्षेचा जो कालावधी असणार आहे तो 2 तास असणार आहे म्हणजेच 120 मिनिटे। आणि परीक्षेचे स्वरूप परीक्षा ही ऑनलाईन म्हणजेच कम्प्युटर बेस्ड टेस्ट पद्धतीने घेण्यात येईल। परीक्षेच्या प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ पर्यायी स्वरूपाच्या असतील आणि प्रश्नपत्रिकेतील प्रत्येक प्रश्नास अधिक 2 गुण ठेवण्यात येईल। हे तर मी तुम्हाला सांगितलेलंच आहे। तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून मी असेच तुम्हाला नवनवीन व्हिडिओ आणून देत जाईल। तर थँक्यू सो मच तुम्ही व्हिडिओ इथपर्यंत पाहिल्यामुळे।